नमस्कार, आपण पाहता न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, इंदापूर शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामा भरणे यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि प्रियंका साडी सेंटर या दुकानाचं साडीच्या दुकानाचं मामांच्या हस्ते उद्घाटन झालंय. मामा, मला सांगा, ह्या उद्योग व्यवसाया संदर्भात काय सांगाल? दोन भगिनींनी चालू केला. मी एवढंच सगळ्यांना ह्या उद्योग व्यवसायाबद्दल सांगेल की खरंच आमच्या जानकरताई आणि गुणवरीताईंनी आज हे साडी सेंटर साडीचं दुकान इंदापूर शहरामध्ये आमच्या मध्यभागी सुरू केलेलं आहे. आणि आमच्या ताई दोन्ही हुशार आहेत. खरंच आपल्या सगळ्यांना माहीत आहे की लाडक्या बहिणीचे जे आमचे शासनाचे पैसे मिळतात त्यांनी ते खर्चले नाहीत आणि ते पैसे तसेच साठवणूक ठेवून त्याचं एक थोडं भांडवलामध्ये आणि इतर काय भांडवल गोळा करून हे साडीचं दुकान त्या दोघींनी सुरू केलेलं आहे. त्याबद्दल मी निश्चित प्रकारे मला आनंद आहे की शासनाने जी आमच्या लाडक्या बहिणीची योजना सुरू केली आणि त्या लाडक्या बहिणीच्या पैशाने इतर काय पैसे असे गोळा करून असे जमून या दोघींनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे. याचा अर्थ आमच्या शासनाची योजना आमच्या लाडक्या बहिणीला जो आम्ही मदत करतोय ते निश्चित त्याचा फायदा माझ्या या राज्यातील महिलांना होतोय. त्यामुळे निश्चित आम्हाला सर्वांना आनंद आहे. राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रावणी पवार यांनाही मी नक्की गोष्ट ही त्यांना सांगणार आहे की आमच्या लाडक्या बहिणी या खरंच आमच्या वेगळ्या आहेत. आणि मी नेहमी म्हणतो की एखाद्या संसाराची, एखाद्या प्रपंचाची चावी जर आमच्या महिला भगिनीची, तिजोरीची चावी जर महिला भगिनीच्या हातात असले तर ते कुटुंब अधिक सुरक्षित असतं. आणि याचं उत्तम उदाहरण हे आजचं उदाहरण हे आहे. आणि या दोघी बहिणींचा व्यवसाय हा निश्चित प्रकारे चांगला चालावा. त्यांच्या माध्यमातून माझ्या गरीब महिलांना मी स्वस्तात म्हणणार नाही पण योग्य किमतीमध्ये साड्या मिळाव्यात आणि ह्या व्यवसायाची भरभराट व्हावी हीच मी आपल्या सर्वांच्या वतीने या दोन्ही बहिणींना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.